नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. मी अंजली कुलकर्णी स्वागत करते तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे माझी स्वामी सेवा. बऱ्याच ताईंच्या कमेंट होत्या, म्हणजे बऱ्याच दिवसापासून मला एकच सेवा विचारताय की आमचे अडकलेले पैसे आहेत तर ते कसे मिळवायचे, याच्यासाठी ताई सेवा सांगा. तर मग बऱ्याच दिवसापासून चालू होतं माझं ही सेवा लवकरात लवकर आणण्याचं, पण मग आज म्हटलं चला याच्यावर आपण सेवाच द्यावी. आणि बरेच ताईंच्या कमेंट येतात मला की ताई नोकरीबद्दल सेवा द्या, मुलं आजारी असतात त्याच्याबद्दल सेवा द्या. तर या सेवा ऑलरेडी चॅनलवर आहे, पण तरी पण मी परत देण्याचा प्रयत्न करेल. एखादी नवीन सेवा जर असेल, म्हणजे मी सेवा दिलेल्या आहे पण त्याच्या व्यतिरिक्त जर अजून एखादी नवीन सेवा घेऊन येईल तुमच्यापर्यंत, नक्कीच येईल. पण ज्या सेवा मी ऑलरेडी चॅनलवर टाकलेल्या आहे ना, तर त्या नक्की बघा आणि त्याचा पण रिझल्ट 100% येणार आहे. इतक्या प्रभावी मी सेवा तुमच्यापर्यंत दिलेल्या आहेत, तर त्या चॅनलवर जाऊन नक्की बघा. तर आता बऱ्याच महिलांचा हा प्रश्न आहे की अडकलेले पैसे तर ते कसे मिळवायचे, आमच्या कष्टाचे पैसे आहेत तर ते आम्हाला पाहिजे. आणि खरं आहे, आपण कष्टाचे पैसे म्हणजे कष्टाने पैसे कमवतो आणि जर आपण आता जवळच्याच व्यक्तीला देतो, ज्याच्यावर आपला खरंच विश्वास आहे, त्याच व्यक्तीला आपण देतो, आपण परक्यांना देत नाही. आणि मग ज्या वेळेस आपण मागतो त्याच वेळेस आपल्याला मग मिळत नाही. आणि मग 4-4 वेळेस मागायचे असताना आपलेच पैसे आपल्याला मागायला मग कसं तरी होतं नाही का, की एकदा मागायचे, दोनदा मागायचे, तीनदा मागायचे आणि मग आपण मग ते पैसे सोडून, म्हणजे मागणं सोडून देतो. आपल्यालाच लाजल्यासारखं होतं का आता किती वेळेस मागायचं, समोरचा जर देत नाही तर. मग त्याच्यामुळेच आपल्याला ही सेवा करायची आहे. भरपूर आपले जर 10 रुपये हरवले तरी आपल्याला वाईट वाटतं, तर काहींचे लाखांनी पैसे दिलेले असतात की या म्हणजे नाही का 2 महिन्यात देतो, 3 महिन्यात देतो आणि नंतर मग देतच नाही. आणि मग आपल्या मनाला कुठेतरी चुरचूर लागती की आपण एवढे कष्टाने कमवलेले पैसे असेच आपल्याला जाऊ द्यावं वाटत नाही, सोडून द्यावं वाटत नाही. साहजिक आहे, आपले म्हणजे नाही का आपण 5 रुपये हरवले किंवा बाजारात जर गेलो भाजी आणायला तर 5 रुपये हरवले तरी आपण खूप विचार करतो. हिशोब जर लागला नाही तरी विचार करतो. आणि जर एखाद्याला हजाराने पैसे दिलेले, काहींचे 50,000 लाखांनी, तर त्या व्यक्तीला खरंच रात्र रात्र झोप येत नाही. त्याच्यासाठीच ही सेवा आहे, अत्यंत प्रभावी सेवा आहे, स्वामी केंद्रातली सेवा आहे. तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला 15 दिवसाच्या आत रिझल्ट 100% येणार या सेवेने. सेवेला वेळ जरी लागला तरी तुम्ही सेवा किती वेळ आहे हे विचार करू नका, कारण ती सेवा पण तेवढीच प्रभावी आहे. वेळ किती लागला याच्याकडे लक्ष देण्यापेक्षा ती सेवा किती प्रभावी आहे याच्याकडे लक्ष द्या. त्याचा या सेवेचा किती रिझल्ट आहे हे तुम्ही बघा. तर चला, जास्त न वेळ घेता मी तुम्हाला सांगते सेवा काय करायची आहे. ही सेवा तुम्हाला संकल्पयुक्त करायची आहे. 40 दिवसाची सेवा आहे, व्हिडिओ पूर्ण बघत जा. 40 दिवसाची सेवा आहे, पण 40 दिवसाची सेवा कराल तुम्ही, पण 15 दिवसातच तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. इतकं प्रभावी सेवा आहे. ही सेवा आहे काळभैरव देवताची, कारण की काळभैरव दैवत हे तांत्रिक देवता आहे. त्यांना खोटं वगैरे चालत नाही, त्याच्यामुळे ही सेवा आपल्याला करायची आहे. तर ही सेवा तुम्हाला संकल्पयुक्त करायची आहे. संकल्पयुक्त सेवा ज्या दिवसापासून तुम्ही सेवा करणार आहे, त्या दिवसापासून जी सेवा मी तुम्हाला सांगणार आहे त्या सेवेच्या आधी तुम्हाला एक माळ जप करायची आहे. ओम काल भैरवाय नमः या मंत्राचा जप तुम्हाला 108 वेळेस करायचंय. जेवढे दिवस तुम्ही ही सेवा करताय तेवढे, म्हणजे 40 दिवस जर तुम्ही सेवा करताय ना, तर त्या सेवेच्या आधी तुम्हाला हा मंत्र 108 वेळेस म्हणायचंय. ओम काल भैरवाय नमः या मंत्राचा जप तुम्हाला सेवेआधी करायचा आहे. आणि तुम्हाला काय करायचंय, घराच्या उत्तरेकडे तोंड करून ही सेवा करायची आहे. सेवा करताना तुम्हाला देवाजवळ धूप दीप लावायचा आहे आणि आसन घ्यायचंय. विदाऊट आसन तुम्ही ही सेवा करू नाही शकत, कारण की सेवा लागू पडत नाही. त्याच्यामुळे जी पण तुम्ही सेवा कराल ना, तर ती आसन घ्यायची आहे आणि मग आसनावर बसूनच तुम्हाला ही सेवा करायची. आसन घ्यायचंय, तुम्हाला 3 ते 4 अगरबत्ती लावायची आहे आणि घराच्या उत्तरेकडे तोंड करूनच तुम्हाला ही सेवा करायची. सेवा कोणती करायची आहे, तर तुम्हाला 11 वेळेस कालभैरवाष्टक म्हणायचं आहे. किती वेळेस? 11 वेळेस. तर 11 वेळेस कालभैरवाष्टक म्हणायच्या आधी मी तुम्हाला सांगितलेलं आहे 108 मंत्र जप करायचा आहे. कोणता? ओम काल भैरवाय नमः या मंत्राचा जप झाल्यानंतर तुम्हाला कालभैरवाष्टक म्हणायचंय. किती वेळेस? 11 वेळेस म्हणायचंय. तर तुम्ही म्हणाला आता 11 वेळेस पूर्ण म्हणायचंय का? तर नाही, तुम्हाला 8व्या ओवीपर्यंत कालभैरवाष्टक म्हणायचंय. 8व्या ओवीपर्यंत बघा, तुम्हाला या
पुस्तक घ्यायला सांगितलेलं आहे मी बऱ्याच वेळेस. याच्यातच आपल्याला सेवा असतात, म्हणजे ज्या पण आपल्याला काही सेवा करायची आहे तर या पुस्तकात आहे. हे तुम्हाला स्वामी केंद्रात मिळून जाईल. अगदी स्वस्त आहे आणि स्वस्तात सगळ्या सेवा या पुस्तकात आहे. तर 109 पान नंबरवर तुम्हाला कालभैरवाष्टक आहे. तर कालभैरवाष्टकम स्तोत्रम आहे. तर तुम्हाला 10 वेळेस, आता 11 वेळेस तुम्हाला सेवा सांगितलेली आहे, 11 वेळेस तुम्हाला कालभैरवाष्टक म्हणायचं आहे. तर तुम्हाला 10 वेळेस 8व्या ओवीपर्यंत म्हणायचे. म्हणजे काय, भूत संग नायकम विशाल कीर्तिदायकम काशिकावास लोक पुण्य पाप शोधकम विभुम नीती मार्ग गोविंदम पुरातनम जगतपती काशिकापुराधीनाथ काल भैरवम भजे. या 8व्या ओवीपर्यंत तुम्हाला 10 वेळेस म्हणायचं आहे. आणि 11व्या वेळेस तुम्हाला पूर्ण म्हणायचं आहे. म्हणजे पूर्ण कुठपर्यंत, इति श्रीमद श्री शंकराचार्य विरचित कालभैरवाष्टक संपूर्ण. या तुम्हाला 9व्या ओवीपर्यंत 11व्या वेळेस पूर्ण म्हणायचं आहे फलश्रुती सहित. तर तुम्हाला कळालं असेल सेवा कशी करायची. 11 वेळेस म्हणायचं आहे, 10 वेळेस तुम्हाला 8व्या ओवीपर्यंत म्हणायचंय. परत तुम्हाला सांगते, हे बघा इथे मी तुम्हाला खूप डीप मध्ये माहिती देण्याचा प्रयत्न करते आणि मग व्हिडिओ मोठा होतो. पण मी जेवढं डीप मध्ये तुम्हाला माहिती देईल ना तेवढं तुम्हाला पण समजायला सोपं जातं. आणि मला पण म्हणजे मी नाही का असं तुम्ही प्रश्न जास्त मग विचारत नाही, त्याच्यामुळे मी खूप डीप मध्ये तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करते. 109 पान नंबरवर आहे श्री कालभैरवाष्टक स्तोत्रम. आता इथे आहे एवढं आहे आणि दुसऱ्या पेजवर तुम्हाला बाकीचं आहे. तर मग 8व्या ओवीपर्यंत तुम्हाला 10 वेळेस म्हणायचं आहे. परत सांगते, भूत संग नायकम विशाल कीर्तिदायकम काशिकावास लोक पुण्य पाप शोधकम विभुम नीती मार्ग गोविंदम पुरातनम जगतपती काशिकापुराधीनाथ काल भैरवम भजे. या ओवीपर्यंत तुम्हाला 10 वेळेस म्हणायचे. नंतर 11व्या वेळेस फलश्रुती सहित म्हणायचे. आता ही तुम्हाला सेवा करायची आहे, पण सेवेआधी तुम्हाला संकल्प करायचा आहे. कुठे जाऊन संकल्प करायचा आहे, तर तुम्हाला तुमच्या गावामध्ये कालभैरव मंदिर असेलच, तिथे तुम्हाला जायचंय. नारळ खडी साखर घेऊन जायचं आहे. नारळ खडी साखर घेऊन मंदिरात जायचं आहे. मंदिरात नमस्कार करायचा आहे. नारळ खडी साखर अर्पण करायची आहे. जवळपास तुमच्या गावामध्ये मंदिर असेल, लांब जर असेल तर तुम्हाला फक्त पहिल्याच दिवशी जायचंय, रोज रोज जायचं नाही. त्याच्यामुळे तुम्ही नक्की जा आणि मग हात जोडून प्रार्थना करायची आहे. आणि ज्या व्यक्तीला तुम्ही पैसे दिलेले आहेत त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे, किती रक्कम दिलेली आहे ती सांगायची आहे आणि मनामध्ये प्रार्थना करायची आहे की हे कालभैरव देवता, की मी ही सेवा करत आहे. माझ्या ही मनातील इच्छा आहे, तर या गोष्टीसाठी मी ही सेवा करत आहे. माझे अडकलेले पैसे आहेत तर ते मला परत मिळू द्या. आणि मनोभावे मी ही सेवा करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि हात जोडून नमस्कार करायचा आहे. आणि मी स्वामी सेवेकरी, स्वामी केंद्रातली ही सेवा आहे. स्वामी केंद्रातल्या मार्गदर्शनाखालून ही सेवा करत आहे. तर या सेवेला मला फळ द्या, लवकरात लवकर माझी इच्छा पूर्ण होऊ द्या. आणि नमस्कार करून घरी यायचंय. आणि त्या दिवसापासून तुम्ही या सेवेला सुरुवात करायची. सेवेला सुरुवात तुम्ही रात्री करू शकता, सकाळी करू शकता, तुमच्या वेळेत करा. असं काही नाही आता की तुम्हाला सकाळीच करायची आहे, संध्याकाळीच करायची आहे, असं काही नाहीये. तुम्हाला जर सकाळी वेळ मिळत असेल तर तुम्ही सकाळी ही सेवा करून मग ड्युटीवर जा. कारण की आजकालचं जनरेशन, आजकालच्या धावपळीच्या युगामध्ये सगळेच बिझी आहेत. त्याच्यामुळे सहसा वेळ मिळत नाही दिवसभर. त्याच्यामुळे तुम्ही सकाळी करू शकता किंवा ड्युटीवरून आल्यावर रात्री सुद्धा ही सेवा केलेली चांगली आहे. रात्री सुद्धा तुम्ही हे सगळं आवरून ही सेवा करू शकता. फक्त उत्तरेकडे तोंड करून तुम्हाला अगरबत्ती लावून ही सेवा करायची आहे. 11 वेळेस कालभैरवाष्टक म्हणायचं आहे. तुम्हाला संकल्प करून आल्यानंतर सेवेला सुरुवात करायची आहे. एवढी सेवा तुम्हाला करायची आहे. एकदम रिझल्ट देणारी आहे, एकदम म्हणजे खात्रीशीर ही सेवा आहे. म्हणजे 100% तुमचं हे काम होणार म्हणजे होणार, एवढी प्रभावी सेवा आहे. आणि सेवा करताना मनात शुद्ध भाव ठेवा, श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा. कारण की ज्यावेळेस आता आपण काय करतो, एखादी सेवा करतो आणि मनात सारखं शंका येत असतात की मी हे सेवा करतोय आणि मग माझं हे काम होईल का, मग मी तर आता 2-3 दिवसापासून सेवा करतोय, अजून कसं झालं नाही. मनात एकदम म्हणजे नाही का, आपण जेव्हा सेवा करतोय ना तर अगदी विश्वास ठेवून द्या, स्वामींवर सगळं अर्पण करून द्या का नाही ही मी सेवा करते ना तर माझे 100% काम होणारच. कारण की आई वडिलांवर आपण कसं डोळे झाकून विश्वास ठेवतो, तसं आपल्या स्वामी माऊलींवर आपल्याला विश्वास ठेवायचा आहे. जिथे विश्वास आहे तिथे तुमच्या सेवेला नक्कीच फळ मिळणार आहे. तर तुम्ही नक्की सेवा करून बघा. फक्त मनात शंका कुशंका आणू नका. त्याच्यामुळे मग मी तुम्हाला
वारंवार सांगत आहे. आणि 15 दिवसाच्या आत रिझल्ट नाही आला तर मी पण म्हणजे नाही का खात्रीशीर एवढं सांगते की 15 दिवसाच्या आत तुम्हाला रिझल्ट हे नक्की मिळणार आहे. आता नियम आणि अटी काय आहेत तर नियम तुम्हाला आता साहजिक आहे, सेवा आपण सुरुवात करतो तर आपण गावाला जातच नाही. आणि जो स्वामी सेवेकरी आहे, जो सेवेला सुरुवात करतो, संकल्पयुक्त सेवा करतो, तर तिथे तुम्हाला मांसाहार वर्ज्य करावं लागणार आहे. ही सेवा 40 दिवसाची करायची आहे. पण मी तुम्हाला 40 दिवसाचा या सेवेचा संकल्प तर करायचाच आहे, पण तुम्हाला 15 दिवसात मी वारंवार सांगून राहिले, व्हिडिओमध्ये तिसऱ्यांदा चौथ्यांदा सांगून राहिले का तर तेवढीच प्रभावी सेवा आहे. तर 15 दिवसाच्या आत तुम्हाला रिझल्ट येणार आहे, जरी 40 दिवसाची सेवा आहे तरी. आणि या सेवेचे नियम तर तुम्हाला सांगितलेच आहे. गावाला आपण जात नाही जर 40 दिवसाची सेवा असो, 21 दिवसाची सेवा असो, आणि गेलंय तरी मग एका दिवसात जर रिटर्न यायचं असेल तर आपण घरी आल्यावर पण ही आंघोळ वगैरे करून ही सेवा करू शकतो, किंवा जायच्या आधी पण सकाळी ही सेवा आपण करू शकतो. पण जर तुम्ही आता आपण म्हणतो की सेवेचं फळ पटकन मिळत नाही, तर सातत्य पण पाहिजे आणि वेळ पण आपली योग्य म्हणजे नाही का, एक जर वेळ ठरवली ना, तीच जर वेळ आपण 40 दिवस ठेवली ना, तर बघा म्हणजे इतका रिझल्ट मिळेल तुम्हाला. मी खरंच कळकळीने तुमच्यापर्यंत सेवा घेऊन येते. आणि नियम तेवढे कटकळीत पाळा तुम्ही. तुम्ही जर सकाळची वेळ ठेवली तर तुम्ही सकाळीच 40 दिवस वाचा, आणि संध्याकाळची जर वेळ ठेवलेली तर तुम्ही संध्याकाळीच 40 दिवस वाचा. मग आज 4 दिवस संध्याकाळी मला वेळ आहे तर मी संध्याकाळी वाचते, मग मी सकाळी वाचते, मला आज सकाळीच वेळ आहे, आज मला संध्याकाळीच वेळ आहे, तर तुम्हाला खरंच सेवेचं फळ मिळणार नाहीये. आणि मग परत तुम्ही काय कमेंट करता, आम्ही तर सगळ्या सेवा करून बसलोय पण आम्हाला काही फळ मिळत नाही, आम्हाला काही स्वामी प्रसन्न होत नाही. तर असं नसतं. जेव्हा आपण सातत्य ठेवतो, आपली म्हणजे वेळ जर ठराविक असेल ना, तर आपल्याला अनुभव हा 100% येणारच आहे. ब्रह्मचर्य पाळलं तर अतिउत्तम, पण असं काही नाही का ब्रह्मचर्य पाळायलाच पाहिजे. जर तुमच्याकडून शक्य असेल, तुम्हाला खरंच खूपच रक्कम आहे आणि खूपच म्हणजे नाही का करायचीच आहे इच्छा पूर्ण, तर तुम्ही ब्रह्मचर्य सुद्धा पाळू शकता. एवढेच नियम आणि अटी आहेत, तर बाकी दुसरं काहीच नाहीये. खूप कडकडीत तुम्ही याचे नियम सुद्धा नाहीये. तर ही सेवा नक्की करून बघा, सेवेचं फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. तर चला, झालेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ.